हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 30 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास निज ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे, जी अहोरात्र असणार आहे. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढ नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे. दुपारी 3 वाजून 19 मिनिटांनंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. सायंकाळी 6 वाजून 34 मिनिटांनंतर कौलव सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सद्य प्रमाण द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभादी षष्टी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भौम वासरे पूर्वाषाढ नक्षत्रे ब्रह्मा योगे बालवकर्णी प्रतिपदा शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात दुरितक्षयद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर इत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 3 वाजून 19 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, यांनी जर ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर या व्हिडिओ लिंकद्वारे आपण ते पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ उघडून यासाठी माझा हा स्वतंत्र व्हिडिओ आहे. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. अग्निपृथ्वीवर हजर आहे. मित्रांनो, जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील, छोटे असो व मोठे, तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन बंद पडतील ते, तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहील. प्रतिपदा श्राद्ध कर्मामध्ये आपल्याला सोडून किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, राहू काळ आजचा जो आहे तो दुपारी 3 वाजेपासून 4:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा कृपया आपण या 1.5 तासाच्या काळात रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. मित्रांनो, आजच्या
पंचांगातील ही टीप अशी आहे की आपल्या देवघरातील देवतांच्या मूर्तीवर चांदीच्या टाकावर संबंधित देवतांचा अभिषेक रोजच्या रोज घेणे गरजेचे आहे. संस्कृत भाषा आपणास येत नसेल तर मराठी भाषेत घ्या. यासाठी लिहिता वाचता येणे गरजेचे नाही. सरावाने आपले पाठांतर पक्के होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महा.